नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाने मुलीबरोबर आरोहीचं भांडण झालेलं असतं, तर त्या मुलीला आणि आरोहीला तेथे बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा आता आरोही म्हणते की हे बघा, मला माहिती आहे की मी हिच्याशी भांडले म्हणजे मी तुम्हाला आई म्हटले, कारण ती माझी चूक झाली, परंतु तुम्ही माझ्या आई नाही. मग तुम्ही परी बनून का आला होतात? मला फक्त इतकंच माहिती होतं की माझी आई परी बनून येथे भेटायला येणार आहे. तर त्यावर आता रमा म्हणते की आरोही, अगं हे बघ, तू मला आई म्हणालीस त्यामुळे मी तुला सॉरी म्हण असं नाही म्हणत, कारण तू तिला मारलंस आणि कुणाला सुद्धा मारणं हे चुकीचं आहे. त्या फक्त साठी तू सॉरी म्हण, इतकंच माझं म्हणणं आहे. आणि हे बघ, माझ्या जागी जर तुझी आई असती तर तिने सुद्धा तुला हेच सांगितलं असते. त्यावर आता आरोही म्हणते की परंतु तुम्ही तर माझ्या आई नाही आहात ना. त्यावर आता रमा म्हणते की हो, मी नाही तुझी आई, परंतु हे बघ, मी तुझी टीचर आहे ना, मग तू माझं ऐकशील का प्लीज, म्हणून ती आता आरोहीला अगदी रिक्वेस्ट करते. तेव्हा आता आरोही एकटक रमाकडे बघत असते आणि परत ती आता स्पष्ट शब्दात आरोही म्हणते की मी तिला सॉरी नाही म्हणणार, कारण माझी काही चूक नाहीच. तेव्हा आता रमा अगदी प्रेमाने आरोही जवळ येते आणि तिला समजावण्याचा आता प्रयत्न करते. तेव्हा मात्र आता प्रेमा ही आरोहीला म्हणते की आरोही हे बघ, जर मी तुझी आई असती तर तू माझं ऐकलं असतं की नाही. तेव्हा आता आरोही म्हणते की हो, ऐकले असते. त्यामुळे हे बघ, तू आता असे समज की मी तुझी आई आहे, त्यामुळे तू आता तरी तिला आई म्हणशील का. तेव्हा आता आरोही रमाचं ऐकते. आई म्हटल्यानंतर आता लगेच आरोही त्या मुलीला सॉरी म्हणते, ते पण कान पकडून. तेव्हा ती मुलगी लगेच आता हसते. त्यावेळेस आता रमाचे डोळे खरंच भरून आलेले असतात. तेव्हा आता आरोही रमाला म्हणते की हे बघा, तुम्ही मला सांगितले म्हणून मी तिला सॉरी म्हणणार आहे. तर त्यानंतर आता इकडे अक्षयची उद्याची सर्व तयारी झालेली असते. अक्षय आता ते बाकी जे काही सेफ आहे तर त्यांना सांगत असतो, हे बघा, उद्याची सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे, त्यामुळे फक्त आणि फक्त तुम्ही आता व्यवस्थित जाताना कुलूप वगैरे लावून जा. तेव्हा आता अक्षय तेथून जातो, परंतु आता अक्षयने ज्या शेफला हे काम सांगितलेलं आहे कुलूप लावण्याचं, तेव्हा मात्र आता त्या माणसाला एक फोन येतो आणि त्या फोनच्या नादात तो कुलूप लावण्याचं विसरतो आणि लगेच आता तो तसंच बाहेर निघून जातो. तर शशिकांत आता खूप असा दारू पिऊन येतो आणि आता शशिकांत तेथेच येतो कॅन्टीनमध्ये. आता तेथे कुलूप लावलेले नसते, म्हणून त्याला शशिकांतला असं वाटतं की अक्षय इथे असेल. आता अक्षय तेथे नसतो, अक्षय घरी गेलेला असतो. तर शशिकांत अगदी दारू पिऊन येतो की अभिषेक, अभिषेक कुठे आहे? अरे अक्षय, मला भूक लागलेली आहे. शशिकांतला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही, तरी सुद्धा अगदी झोकांड्या खात तो तेथे येतो. आता तेथे कॅन्टीनमध्ये कोणी नसते. तेव्हा आता शशिकांत तेथील भांडे आहे तर ते मोकळे भांडे अगदी जोरजोराने इकडे तिकडे फेकून देतो. आता शशिकांतचा जो काही अगदी दारूच्या नशेत जे काही चालू आहे तर ते चालू असते. इकडे तिकडे तो अगदी कॅन्टीनमध्ये पूर्ण काही पसारा करून ठेवत असतो कॅन्टीनच्या किचनमध्ये. त्यानंतर आता रमा इकडे दोघींना सुद्धा समजावते की हे बघा, असं मारामारी करायच्या नसतात, तुम्ही एकमेकींच्या मैत्रिणी आहात ना, मग चला आता वर्गामध्ये जा बरं. तेव्हा आता ती मुलगी जाते तर आरोही सुद्धा अगदी दपकत पावलांनी जायला निघते, परंतु आता रमा ही तिला थांबवते की आरोही अगं थांब. तेव्हा आरोही वळून पुन्हा रमाकडे बघते. रमा म्हणते की आरोही, अगं केस बघ ना तुझे कसे झाले, तू अशी वर्गात जाणार आहे का? तेव्हा आरोही काही उत्तर देत नसते. तेव्हा आता रमा ही तिला तेथे बसायला सांगते आणि आता आपल्या हाताने तिचे मस्त 2 वेण्या घालून देणार असते. अगदी प्रेमाने तिचे केस विंचरणार असते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा व्यवस्थित अगदी तयार वगैरे होतो, खूप थकलेला असतो. तेव्हा आता आरोही सुद्धा त्या 2 वेण्या घालून घरी आलेले असते आणि अक्षय आता पाणी वगैरे पितो आणि आता आरोहीला आवाज देतो की आरो, अगं मी आलो घरी. तेव्हा आरोही त्या 2 वेण्या घालून इतकी खुश असते आणि अगदी आनंदाने उड्या मारत ती अक्षयकडे धावतच येते. तेव्हा आता आरोहीच्या त्या 2 वेण्या बघून अक्षयला तर धक्काच बसतो. आता लगेच आरोही प्रेमाने म्हणते की बाबा तू आलास का? तेव्हा लगेच अक्षय धक्क्याने बघत असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की 2 वेण्या आणि त्याला रमाची आठवण होते की जेव्हा पहिल्यांदा त्याची आणि रमाची धडक झालेली असते. तर आता रमाच्या त्या 2 वेण्या बघून त्याला आता रमाची आठवण होते. तो लगेच म्हणतो की 2 वेण्या. तेव्हा आता अक्षय विचारतो की 2 वेण्या कोणी घातल्या? तेव्हा आरोही शांत असते, ती काही उत्तर देत नसते. आरोही आता घाबरते. अक्षय आता खूप चिडतो. अक्षय म्हणतो की 2 वेण्या कोणी घातल्या? मी तुला सांगतो, उत्तर देता येत नाही का?
तेव्हा आता ऐरावती तेथे त्याच्यासाठी अगदी ती कॉफी घेऊन येते, कारण अक्षय आणखीनच अगदी आरोहीवर रागवला पाहिजे यासाठी अक्षयची चिडचिड होण्यासाठी ती कॉफी अक्षयला देत असते. अक्षय समोर नाटक करते की ती अक्षयची खूप काळजी घेते, परंतु आता ऐरावती हे सर्व प्लॅन करत असते. आणि तेवढ्यात ऐरावती ती कॉफी घेऊन येते. अक्षयला म्हणते की हे पग चिडू वगैरे नकोस, कॉफी घे, मी तुला सांगते की कोणी वेण्या घातल्या त्या. तेव्हा आता अक्षय कॉफी बाजूला ठेवतो आणि म्हणतो की कोणी घातल्या 2 वेण्या. अक्षय विचारतो की कोणी घातल्या, तर ऐरावती म्हणते की त्या कोण आरके मॅडम आहेत तर त्यांनी घातल्यात. आज मात्र शाळेत मारामारी केली मॅडमने. तेव्हा आता अक्षयला आरोहीचा आणखीन राग येतो, कारण शाळेतल्या कुठल्या तरी अगदी मुलीबरोबर आरोहीने भांडण केले, कारण आता कुठल्या तरी म्हणजे त्या मॅडमला आरके मॅडमला आई म्हणून ईने हाक मारली, मग कुठल्या तरी मुलीने हिला चिडवले म्हणून हिला राग आला आणि रागाच्या भरात मात्र त्या मैत्रिणीशी भांडण सुद्धा केले आणि मारामारी तर खूप केली आणि मारामारीमध्ये ते केस अगदी विस्कटून गेले. मग ते केस कोण बांधणार होते, म्हणून त्या आरके मॅडमने तिच्या 2 वेण्या बांधून दिल्यात. तेव्हा मात्र आता आरोहीला तो क्षण आठवतो जेव्हा रमाने तिच्या वेण्या घातलेल्या असतात. आता अगदी मस्त आरोही रमासमोर वेण्या घालायला बसते. तिला इतका आनंद होतो जेव्हा रमा आता अगदी ते वेण्या घालते. एक आईचा स्पर्श तिला त्यात जाणवतो. आरोही कितकी खुश होते आणि म्हणते की वाव, खरंच किती सुंदर 2 वेण्या घातल्यास तुम्ही. आजपर्यंत कोणी माझ्या अशा 2 वेण्या घातल्या नव्हत्या. उद्यापासून मी असेच माझ्या 2 वेण्या बांधणार. तेव्हा रमाला मात्र खूप रडू येत असते, कारण तिला तिची अगदी आठवण होते. आपल्या मुलीची तर होतेच, परंतु आपल्या 2 वेण्यांची सुद्धा तिला आठवण होते. तर आरोही अगदी त्या 2 वेण्या आपल्या हातामध्ये घालून मस्त असे त्याचे अगदी पापे घेत असते, ते केसांचा केस घेत असते. छान असं तिला खूप वाटतं. आता आरोहीला हा सर्व क्षण आठवतो तेव्हा तिचा चेहरा तर खुललेला दिसतो. अक्षयच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसते. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की आरो, अगं मी तुला काय विचारतो की तुझ्या 2 वेण्या कोणी घातल्या. तेव्हा आता आरोही म्हणते की हे बघ ना, मॅडमने माझ्या 2 वेण्या घालून दिल्यात आणि बघ ना रे बाबा किती छान दिसतात. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हे पग ह्या 2 वेण्या आहे तर असे घालायच्या नसतात, किती सुंदर नाही दिसत त्या, किती विचित्र दिसतात, अगदी ओल्ड फॅशन आहे ही. अक्षय आता मुद्दा म्हणतो, त्याला सुद्धा 2 वेण्या खूप आवडत असतात, परंतु रमाचा राग असल्यामुळे तो आता 2 वेण्याचा अगदी तिरस्कार करत असतो आणि रागाने तो म्हणतो की ह्या 2 वेण्या आहे तर त्या अशा बांधायच्या नाही, कारण नेहमी तू जसे केस विंचरत असते अगदी तसेच केस विंचरायचेत, कळले ना तुला. आता आरोही आणि तो खुर्चीवर आरोहीला आपल्या हाताने बसवतो आणि तिच्या 2 वेण्या तो आपल्या हाताने सोडून मात्र तिचे केस देणार असतो. तर आता हे सर्व बघून ऐरावतीला तर खूपच आनंद होतो. ऐरावती आता म्हणते की रमाचा चेहरा सुद्धा आठवण्याची मला गरज नाही, कारण आता सुंटे वाचून खोकला गेला म्हणजे अक्षयच आता रमाचं अगदी नाव तर घेत नाही, परंतु तिच्या अगदी ज्या सवयी आहेत तर त्याचा सुद्धा किती तिरस्कार करतो हे मात्र आज आता ऐरावती समोर आल्याने तिला आनंद होतोय. त्यामुळे आता हे जे काही होते तर त्यामुळे असे होईल की कधीही आता आमच्या आयुष्यामध्ये रमा तर येऊ शकत नाही. त्यानंतर आता इकडे रमा ही साई आणि पाटील यांना काहीतरी समजावत असते. साई आता बाजूला उभा असतो आणि पाटील आणि रमा हे दोघे एकमेकांशी अगदी त्यांची चर्चा सुरू असते, परंतु साई मात्र रमाकडे अगदी एकटक बघत असतो, अगदी रोमांटिक होत, कारण तो रमाच्या प्रेमात असतो. तेव्हा तो बघतच असतो तर पाटील आता जी फाईल आहे तर ती रमाकडून घेतात आणि रमाला सांगतात की हे बघा मॅडम, मी सगळ्या काही वर्गामध्ये आता त्या सूचना लावलेल्या आहेत आणि जे काही होईल ते सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणेच होईल, असे बोलून पाटील निघून जातात. तेव्हा रमाचे लक्ष आता साईकडे जाते. साई लगेच आता कावराबावरा होतो आणि थोडा गोंधळत म्हणतो की आरके मॅडम, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं, बोलूयात का. तेव्हा आता रमा म्हणते की हो हो, कशाबद्दल बोलायचं होते. तेव्हा आता साई म्हणतो की बोलायचे होते आणि परत म्हणतो की बोलायचे नाही तर खरं तर तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे. तेव्हा आता रमा विचारते की काय, आणि जर कामाच्या संदर्भात असेल तर इथेच द्या आणि इथेच बोला. त्यावर आता साई म्हणतो की नाही, अण्णासाहेबांच्या घरी तुम्हाला चालेल का आणि आपण गार्डन मध्ये भेटूयात का, असे तो विचारत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की हो साई, आणि रोज तर आपण एकाच घरामध्ये राहतो, मग ठीक आहे भेटूयात. म्हणून रमा आता बाहेर निघून जाते. तर आता साई विचार करतो की आजपर्यंत रमा मी तुम्हाला अजूनपर्यंत गिफ्ट नाही दिलेले, पण आज मात्र खूप हिम्मत करून मी तुम्हाला एक असं गिफ्ट देणार आहे. तर म्हणून साई आता रमाला गिफ्ट देण्याचे ठरवतो. त्यासाठी तो खूप खुश होतो.
त्यानंतर आता इकडे अक्षय कंगवा घेऊन येतो आणि आता आरोहीच्या ते दोनवणीने तो सोडणार असतो. इरावती म्हणते की अरे थांब, मी करते, आरोहीचे केस मी विंचरून देते. तर अक्षय रागाने म्हणतो की काही गरज नाही, मी स्वतः ही सर्व करतोय, मला नकोय, मला येते, असे बोलून तो आता आरोहीच्या दोन वेण्या सोडायला घेतो आणि आता चिडून म्हणतो की ह्या दोन वेण्या घालतो, एकदाच्या तर सोडतो. तेव्हा आता तो अगदी रागाने त्या दोन वेण्या सोडत असतो. तर आरोही आता अगदी नाराज होत म्हणते की बाबा अरे मला दोन वेण्या आवडतात. तर अक्षय तिच्यावर आणखीन रागावतो की हट्ट नकोय, कळत नाही का तुला, काही दोन वेण्या वगैरे घालायच्या नाही, कळते ना आरोही. तेव्हा आता आरोही बिचारी अगदी करत असते, परंतु अक्षय ऐकायला तयार नसतो आणि रागाने शेवटी तो त्या आरोहीच्या दोन वेण्या सोडतो. आरोही म्हणते की अरे मला त्या दोन वेण्या खूप आवडल्या होत्या. तर अक्षय म्हणतो की परत हट्ट नकोय आणि तो आपल्या हाताने तिचे केस विंचरतो. आरोही अगदी नाराज होऊन विचारते बाबा अरे का बरं तू माझ्या हे इतक्या छान दोन वेण्या सोडल्या. अक्षय म्हणतो की हे बघ अगं, तुला तुझे मित्र हसतील, तुला चिडवतील, मग तुला चिडवलेलं आवडेल का. तेव्हा आता आरोही म्हणते की नाही रे बाबा. तर अक्षय म्हणतो की चल मग इकडे व्यवस्थित बघ आणि शेवटी तो आता त्या दोन वेण्या सोडतो. तर आई इरावतीला खूप असा आनंद होत असतो, ती हसून आता आरोहीकडे बघत असते. अक्षय आरोहीचे छान असे केस विंचरत असतो आणि इरावतीला अगदी आता अक्षय जे काही वागतो त्याचा खूप आनंद होतो, कारण तिच्या मनासारखं आता सगळं काही होत असते. तेव्हा मात्र आता अक्षय रागाने ते दोन वेण्या सोडतो आणि केस विंचरतो. तर त्यानंतर आता तो रागानेच ते कॉफीचा कप आहे तर तो घेतो, एक घोट घेतो, परंतु आता त्याला चटका वगैरे बसतो, म्हणून तो आता घाईने लगेच आता रागवत बाहेर निघून जातो. इरावतीला तर आता खूप आनंद होत असतो, ती अगदी आरोहीकडे आनंदाने बघत असते आणि आरोही बिचारी आता खूप नाराज होते. बिचारी आरोही मात्र शांत बसलेली असते, खाली मान घालून. तेवढ्यात तेथे इरावती तिच्या जवळ येते आणि तिला अगदी जवळ घेण्याचं नाटक करत प्रेमाने म्हणते की काय घालायच्या का दोन वेण्या, आणि तिला आता अगदी मूर्खात काढते. तेव्हा आता आरोही बिचारी तिच्याकडे बघते आणि परत खाली मान घालते. जे काही होत आहे त्याचा तिला खूप असा आनंद होत असतो. त्यानंतर आता इकडे साई रमाची वाट बघत असतो, त्याने आपल्या हातामध्ये ते गिफ्ट आणलेले असते. तेव्हा आता तेथे रमा येते. रमाला थोडासा उशीर झालेला असतो. रमा म्हणते की साई हे बघा, आपलं आज भेटायचं ठरलं होतं, परंतु थोडासा येण्यासाठी उशीर झाला. त्यावर आता साई म्हणतो की अहो काही नाही, ठीक आहे, मला कळलंय की तुम्ही मीटिंगमध्ये होता तर, आणि एकतर तुम्ही मीटिंगमध्ये जर गुंतलात तर तुम्हाला कशाचेही भान राहत नाही हे मला माहिती आहे, तर म्हणून मीच म्हटलं की तुमची बाहेर वाट बघूयात. तेव्हा आता रमा म्हणते की अहो आता यायचं होतं तुम्ही. तेव्हा आता साई म्हणतो की ठीक आहे, तुम्ही आलात ना बाहेर. लगेच रमा विचारते की अहो साई तुम्हाला काहीतरी बोलायचे होते. तेव्हा आता साई म्हणतो की अहो बोलायचे नव्हते, तर तुम्हाला हे गिफ्ट द्यायचे होते. तर आता रमा त्या गिफ्टकडे बघत विचारते की काय आहे हे. तेव्हा साई ते गिफ्ट समोर धरतो आणि म्हणतो की तुमच्यासाठी हे छोटंसं एक गिफ्ट. तेव्हा आता रमा बघते आणि साईला स्पष्ट म्हणते की हे बघा साई, हे गिफ्ट मी नाही घेऊ शकणार. तेव्हा आता साई म्हणतो की जर लहान मुलांनी दिले असते तर तुम्ही घेतले असते, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे गिफ्ट घेण्यासाठी. तर आता रमा म्हणते की अहो साई ही गोष्ट आहे तर ती वेगळी आहे. साई विचारतो की काय असं वेगळं आहे नक्की. अहो घ्या ना हे गिफ्ट, कारण मी खूप विचार करून हे गिफ्ट तुमच्यासाठी घेतलेले आहे. तर आणि हे बघा, जर आपल्याला आपलं नातं हे पुढे न्यायचं असेल तर हळूहळू आपल्याला एक एक पाऊल टाकायला सुरुवात तर करावीच लागेल. तेव्हा आता रमा म्हणते की हो तुमचं बरोबर आहे, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत माझं एक पाऊल चिखलात अडकलेलं आहे. त्यावर आता साई म्हणतो की हो ते पाऊल सुद्धा खरंच मोकळं होईलच, तो चिखल आहे तर तो चिखल मी सावरेल. तेव्हा आता तेवढ्या तेथे अण्णा येतात. तर रमा म्हणत असते की अहो साई तसे नाही. अण्णांना बघून आता दोघेही अगदी थोडेसे म्हणजे एकमेकांशी बोलत नाही असे दाखवतात. साई लगेच ती गिफ्ट परत आपल्या हातात घेतो. तर अण्णा ते सर्व बघून त्या दोघांना विचारतात की काय तुमच्या दोघांचं नक्की काय सुरू आहे. तर ते पण या वेळेला त्यावरच साई पुन्हा अडकळत बोलतो की आर.के. मॅडम बरोबर मीटिंग होती आणि मीटिंग बद्दल जरा बोलतोय. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो म्हणजे आर.के. मॅडम यांची मीटिंग होती का, ते पण इथे ऑफिसच्या बाहेर सगळ्यांच्या समोर, ते पण असे गुलुगुलू बोलण्यात एकमेकांशी. नक्की तुमच्या दोघांचं काय सुरू आहे, काय चाललंय. आणि हे बघा तुमच्या दोघांचं लग्न अजूनपर्यंत आपण अनाऊन्स केलेलं नाही, तर आणि साखरपुडा वगैरे काही झालेले नाही, तरी सुद्धा तुमचं हे जे काही आहे ऑफिसच्या बाहेर
बाहेर काय सुरू आहे तर, आणि हे बघा ऑफिस मधील लोक काय म्हणतील बरं, आणि हे बघा कर्णिकांच्या घरामध्ये असं काही चालत नाही, लक्षात ठेवा बरं का. तेव्हा अण्णा मुद्दाम या दोघांची गंमत करत असतात. आणि जे करायचं असेल तुम्हाला तर ते ऑफिस मधून बाहेर पडल्यानंतर, कळले का तुम्हाला. आणि साईच्या हातामध्ये ते गिफ्ट बघून अण्णा विचारतात की काय आहे ते हातामध्ये. साई म्हणतो की काही नाही. तर अण्णा साईच्या हातातील ते गिफ्ट घेतात आणि म्हणतात की काय बुद्धिबळाचा कटू आहे का यामध्ये, आणि परत म्हणतात की हो हो म्हणजे गिफ्ट आरके मॅडम साठी. आणि परत मात्र अण्णा खूप काही हसतात आणि म्हणतात की अरे अरे परमेश्वरा, उशिरा का होईना परंतु आमच्या साईला मात्र तू चांगली बुद्धी दिलीस रे देवा. अशीच बुद्धी नेहमी देत जा आणि थोडीशी अशी बुद्धी आरके मॅडमला सुद्धा देत जा. आणि हो हो उघडा ते गिफ्ट, पहिल्यांदा उघडा. आणि मॅडम अहो ते गिफ्ट उघडून तर बघा, आणि तुमची ही सगळी गिफ्ट आहे. आणि त्या दिवशी मी परवा तुम्हाला जी काही फ्रेम दिली होती ती सुद्धा मी स्वतःच उघडली, तसं हे गिफ्ट सुद्धा मीच उघडायचं आहे का असे विचारतात. तर रमा आणि साई एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता साई रमाला खुणावतो आणि ते गिफ्ट उघडायला सांगतो. तेव्हा रमा ते गिफ्ट उघडायला घेते. त्यानंतर आता इकडे शशिकांत अगदी दारूच्या नशेमध्ये त्या किचन मध्ये पूर्णपणे आता खाण्यासाठी काहीतरी डबे वगैरे उचकत असतो आणि सर्व ठिकाणी भांड्यांचा अगदी राहाडा करून तो पसारा घालून देतो. अगदी भांडे सर्व खाली मानेतून पडलेले असतात आणि जोरजोराने तो अक्षय करत असतो. आणि आता अक्षयने तर उद्याची सर्व तयारी करून ठेवलेली असते, परंतु आता ह्या शशिकांतने येथे येऊन सर्व काही अगदी अस्तव्यस्त अगदी इकडे तिकडे पसरवून ठेवलेले असते. सगळं काही अगदी तेथे फेकून देतो आणि तेथेच आता त्या किचनवर पडतो. त्यानंतर आता सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर आता जे काही पवार आहे तर ते किचनमध्ये येतात. तर बघतात तर काय सगळा हा पसारा, आणि शशिकांत तेथे अगदी दारूच्या नशेत झोपे गेलेला असतो, अगदी उलथा फालता पडलेला असतो. आणि जेव्हा हे बघतात तर त्यांना धक्काच बसतो. आता ते आत येतात आणि इकडे तिकडे बघतात तर सर्व काही भाजीपाला वगैरे इकडे तिकडे फेकून दिलेला असतो, सर्व नासाडी केलेली असते. पातेल्यातील जे काही आहे पदार्थ ते सुद्धा खाली सांडून दिलेले असतात. आणि ते आता हे सर्व बघून खूप टेन्शन मध्ये येतात, डोक्याला हात लावतात आणि शशिकांतला उठवत असतात की आहो आहो उठा, परंतु हा मात्र गाढ झोपलेला असतो. याला दारूच्या नशेत कोणतीही आता सूद वगैरे नसते. आता बिचारा वैतागून जातो आणि स्वतःला म्हणतो की खरंच यांनी तर अगदी सत्यानाश करून ठेवलेला आहे, आणि हे तर मात्र देवधर सरांना सांगायलाच हवे. आता मात्र त्यांच्या वडिलांनी ही जी काही कॅन्टीनची वाट लावून ठेवलेली आहे तर आता लगेच ते फोन करायला घेतात, अक्षयला फोन करणार असतात. तेवढ्यात आता इकडे अक्षय तयारच होत असतो. आता इरावती फोनवर बोलत असते आणि अक्षय आपली तयारी करत असतो. आणि आता आरोही आणि आर्था, तारा, पार्थ हे सगळेजण बाहेर धावत येतात. तर आता आरोही अक्षयला विचारते की बाबा अरे मी कशी दिसते. अक्षय तिला अगदी खुश होऊन म्हणत असतो की खूपच मस्त दिसते. काका सुद्धा आता तेवढ्यात बाहेर येतात आणि काका आता जे काही सफरचंद आहे तर ते मात्र आरोहीना अर्थाला देतात. परंतु तेवढ्यात आता पार्थ काही अगदी बडबड करत असतो आणि तारा सुद्धा, कारण जी काही स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेचा आता यांचा हा विषय सुरू असतो. तर आता तारा विचारते की बाय द वे कोण कुणाबरोबर पळते. त्यावर आता काका सांगतात अर्थाबरोबर आता तिचा आजोबा पळणार आहे आणि आरोही बरोबर तिचा बाबा पळणार. तर आता इरावती तिचं फोनवर बोलून झाल्यानंतर आता अक्षयला म्हणते दोघे जर आता घरी थांबणार असेल तर मी सुद्धा त्यांच्या सोबत घरीच थांबते. आता अक्षय म्हणतो की हो चालेल. आणि आर्था आणि आरोहीला म्हणतो की हे बघा तुम्ही दोघींनी या रेसमध्ये भाग घ्यायचा, तुम्ही दोघी हारलात तरी चालेल परंतु आता भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. तर आर्था आणि आरोही म्हणतात की हो हो. त्यानंतर आता तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर त्या म्हणजे काकांचा फोन येतो, ते मॅनेजर काकांचा. तर तेव्हा मात्र आता अक्षय फोन घेतो. तर आता जे काही तेथे घडलेला प्रसंग आहे तर ते सगळं काही अक्षयला सांगतात. तर अक्षय म्हणतो की हो हो मी लगेच येतो. अक्षयला आता खूप टेन्शन येते. अक्षय म्हणतो की लगेच पोहोचतो. तेव्हा आता आरोही विचारते की अरे बाबा काय झाले. काका सुद्धा विचारतात की अक्षय अरे काय झाले. तेव्हा आता अक्षय जोरात फोन खाली ठेवतो आणि म्हणतो की शशिकांत मुकादम आहे ना, तर ते रात्री दारू पिऊन आले होते आणि काल तर मी सगळी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती, कारण आज इव्हेंट खूप मोठा आहे त्यासाठी तयारी अगोदरच केली होती. परंतु ह्या मूर्ख माणसाने सगळी तेथे नासधूस करून ठेवली आणि दारू पिऊन ते तेथे अगदी पडलेले आहेत. तेव्हा आता हे ऐकून काका तर डोक्याला हात लावतात, त्यांना सुद्धा टेन्शन येते. तर अक्षय म्हणतो की चला आता मला निघावं लागेल. तेव्हा आता अक्षय निघणार तोच आरोही विचारते की बाबा रेस.
तर आता अक्षय म्हणतो की अगं बाळा, रेस होणार आहे, रेस नक्की होणार आणि तू भाग सुद्धा घेणार आणि तू जिंकणार सुद्धा. आरोही आणि अर्थाने मात्र आता ते जे काही स्पर्धा आहे तर त्याचे ड्रेस घालून त्या तयार सुद्धा झालेले असतात. अक्षय आता आरोहीला म्हणतो की हे बघ, मी वेळेमध्ये पोहोचतो, मी तुला प्रॉमिस करतो, डोंट वरी. त्यावर आता आरोही म्हणते की बाबा हे बघ, ह्या स्पर्धेमध्ये जर मुलांचे पॅरेंट्स त्यांच्यावर सोबत नाही धावले तर त्यांना बाहेर बसवले जाते आणि बाबा हे बघ, तू जर वेळेत नाही आला तर मला सुद्धा बाहेर बसावं लागेल. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ, असं काही होणार नाही, मी तुला सांगतो ना, मी तुला प्रॉमिस केले म्हणजे केले आणि मी वेळेत तिथे येऊन पोहोचतो आणि तुझ्या बरोबर मी नक्की धावणार म्हणजे धावणारच. तर आता आरोही म्हणते की ओके बाबा. काका म्हणतात की हो चला, आता रेस तर होणारच. मग जे काही फ्रुट्स आहे तर ते तो पुन्हा आरोहीला आणि अर्थाला खायला देतो. अक्षय आता येतो म्हणून आता निघून जातो. तर काका, आरोही आणि अर्था एकमेकांबरोबर अगदी खुश होत असतात. त्यानंतर आता इकडे अण्णासाहेब कर्णिक शैक्षणिक जी काही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे तर तेथे जे काही स्पोर्ट्स डे असतो तर त्याबद्दल आता सगळी काही तयारी झालेली असते. आता तेथे मैदानावर सगळे एकत्र जमलेले असतात आणि अनाऊन्स करून आता ज्या खेळाडूंनी यात भाग घेतलेला आहे तर त्यांना अगदी अनाऊन्स करून सर्व काही माहिती दिली जाते. जे काही पॅरेंट्स ज्या मुलाबरोबर नसणार त्यानंतर त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. त्यामुळे आता जी चौथीची स्पर्धा आहे तर तिचा पट राऊंड सुरू होत असतो. आता आरोही आणि अर्था ह्या अगदी अक्षयची आतुरतेने वाट बघत असतात. तेव्हा आता काका हे अर्थाबरोबर खेळायला पुढे होतात. तर आता अर्था ही आरूला म्हणते की आरू, तू येथे नक्की एकटी थांबशील ना. तेव्हा आता आरोही म्हणते की हो ताई, मी थांबेल इथे, तू जा बरं. एकदा बाबा आला तर काही टेन्शन नाही आणि त्यानंतर मग मी स्पर्धेमध्ये नक्की भाग घेईन त्याच्यासोबत. त्यावर आता अर्था म्हणते की ठीक आहे, चल आता माझी रेस सुरू होते, तू येथेच बसून बाबांची वाट बघत राहा आणि येथून कुठेही जाऊ नकोस. आरोही म्हणते की नाही, मी तुला प्रॉमिस करते की इथेच बसते. तर अर्था म्हणते की थँक्यू बाळा. आणि अर्थावर आता तिची जी काही नंबर आलेला असतो तर ती आता काकांबरोबर रेस खेळायला जाते, म्हणजे धावायला. तेव्हा आता अर्था आणि रमाकांत काका हेच पुढे असतात आणि शेवटी अर्था आणि काका जिंकतात. आता आरोही मस्त टाळ्या वाजवत अर्थाताई करत असते आणि शेवटी आता काका आणि अर्था जिंकतात. काका आणि अर्था अगदी आनंदाने उड्या मारत असतात आणि आरोही सुद्धा अर्थाताई जिंकली म्हणून आनंदाने उड्या मारते आणि आता सर्वांना आनंद होऊन सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आरोही सुद्धा इतक्या छान असे आनंदाने उड्या मारत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मात्र आरोहीचा नंबर आलेला असतो आणि आता मॅडम अनाऊन्स करून सांगत असतात की जी मुलं आपल्या पॅरेंट्स सोबत नाही धावणार तर त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. त्यानंतर आता आरोही अक्षयची वाट पाहत असते. अक्षय आता इकडे म्हणजे ट्रॅफिकमध्ये अगदी गुंतलेला असतो. तर अक्षय आता बाईकवर असतो. जोरजोराने आता त्या समोरच्या लोकांना म्हणत असतो की अरे जरा बाजूला घ्या. तर आरोही बिचारी आता कुठे बाबा गेला असेल म्हणून त्याची वाट बघत असते, कारण तिचा नंबर आलेला असतो आता रेस खेळण्याचा. तेव्हा मात्र आता रमा बघते आणि आरोही मात्र खाली मान घालून उभी असते आणि म्हणते की ही मुलगी एकटीच. आता मात्र रमा लगेच तिचा हात धरते. आता मात्र लगेच रमाने आता आरोहीचा हात धरल्यानंतर आरोही खुश होऊन म्हणते की परी. तर रमा तिला खुणावते की चल धावायचं. आता मॅडम 1 2 3 असे आकडे मोजल्यानंतर आता रेस खेळायला, ती स्पर्धा खेळायला अगदी लगेच सर्वजण धावतात. म्हणजे रमा आणि अर्था सुद्धा धावत असते. आरोही तर आता तेवढ्यात तेथे अक्षय उशिरा येऊन पोहोचलेला असतो आणि अक्षय बघतो तर काय की आपली आरोही कुणाबरोबर पळते आणि अक्षय एकदम अगदी स्थिर होतो आणि आता अक्षयने अगदी पळता पळता आरोहीचा हात धरलेला असतो आणि आता आरोही म्हणते की बाबा. तर बाबा म्हटल्यानंतर रमा जेव्हा अक्षयकडे बघते आणि अक्षय जेव्हा रमाकडे बघतो तर तेव्हा मित्रांनो, आज या स्पर्धेमध्ये हे त्रिकोणी कुटुंब इतक्या वर्षातून एकत्र आलेले असतात आणि इतक्या वर्षातून आपले अक्षय आणि रमा आज एकमेकांच्या समोर आपल्या मुलीसोबत धावत असतात. आता एकमेकांना बघून तर त्यांना अगदी धक्का तर बसलेलाच असतो, परंतु ज्या आरके मॅडम आहे तर त्याच आता आपली रमा आहे हे आता अक्षयला समजल्यानंतर आता पुढे काय होईल. आता आरोहीला ही सत्य माहिती आहे का की आपले आई बाबा आपल्या सोबत धावतात, तिला किती आनंद होईल हे अगदी समजल्यानंतर तेव्हा सर्वजण आता त्यांना टाळ्या वाजवत असतात आणि अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.